बघा वलपाडा टीम कॅप्टन. सावंते स्पोर्ट्स कॅप्टन. लीगल एंट्री करून घ्या विनंती असेल. सावंते स्पोर्ट्स सावंते टीम. सावंते स्पोर्ट्स. बघा आपल्याला वारंवार पुकार येतोय, स्पर्धा थांबते. शिस्तबद्धाशी स्पर्धा डिसिप्लिन दाखवा. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. बघा पिंपळगड संघ जे टी शर्ट तुम्ही घेतलेत ते परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुमची मॅच सज्ज व्हायचे आपण देखील. आणि सावंते स्पोर्ट्स सावंते संघ. यस मॅचला होईल सुरुवात. 4 षटकांची मॅच आहे. पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज. चला यस यस कॅमेरामॅन तिथे पाठवायचं आहे. ट्रिपल एस टीम विनंती असेल. यस कॅमेरा ऑन आहे सर. हो यावेळेस पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला तर पहिले षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे. कौशल पाटील षटक क्रमांक हा पहिला आपण पाहतोय. न्यू बॅटर विश्वास. आता मात्र विश्वास दाखवलाय टीमच्या कॅप्टनने. विश्वासवरती धोक्याची घंटा जरूर वाजली होती. क्लोज कॉल होता. पुढचा बॉल यावेळेस. हो काय गोलंदाजी आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकायची जादूगार यावेळेस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कौशल यावेळेस मात्र कौशल्य दाखवत असताना आपलं
धावंत श्री गणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव स्कोर कार्ड वरती सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचं. दोन धावा धावफलकावरती आहेत. 2 ऑन बोर्ड. पहिलं षटक आपण पाहतोय कौशलचं. कौशल्यगिरी कामगिरी करत असताना आपल्या संघाची पाहायला मिळते वलपाडा या संघातून. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल. हो फटका लाजवाब आहे. प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत. यावेळेस मिळेल पूर्णपणे या 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 6. या धावसंख्येवरती 6 ऑन बोर्ड. एक षटकाच्या खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन बोर्ड. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक यावेळेस घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. भूमित पाटील आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं संघाचा आपण पाहतोय आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. हो यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. कौशल्य आपण पाहतोय. कौशल्यगिरी कामगारी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक दुसरा यावेळी संघाला लागत असताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र कडक अशा होण्यामध्ये कडक मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या सुरुवात यावेळेस विचार केला भूमित पाटील विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या प्रकारे सुरुवात केली होती कौशल्य. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं होतं आणि याच दुसऱ्या षटकामध्ये देखील तीच कामगिरी करत असताना भूमीतला आपण पाहतोय. चांगली कामगिरी इवेस करत असताना संघासाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये कनिष भोईरला आपण पाहतोय. नेट नंबर 4 या आकड्यावरती. हो यावेळेस मात्र फटका चांगला सजवला आहे. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. चुकी घडणार नाहीये. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय. फलंदाज कनिष भोईरचा खेळ. फलंदाज बाद. यावेळेस सलग बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधील तिसरा हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देवर्षला. कल्पेशला आपण पाहतोय. येणार नंबर 5 वरती आला. ऑन हॅट्रिक असलेला गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक आपण नक्कीच पाहिल्यात. परंतु आता मात्र पुरुष एकदा हॅट्रिक कंप्लीट होईल. भूमित पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. ऑन हॅट्रिक बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळालेत. हे तिसरी विकेट मात्र संपादित होईल का पाहावं लागेल. न्यू बॅटर स्ट्राईक वरती आहे कल्पेश पाटील. ऑन हॅट्रिक. हो कोहलीवर टप्पाचा बॉल यॉर्क लेनचा बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहतो ही एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 ऑन बोर्ड. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच मूर्ती लहान वन कीर्ती महान असा हा भूमित पाटील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
3 बॉलचा खेळ समाप्त झाला. एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. 7 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. हो, वर फटका कव्हरच्या दिशेने इथे मात्र सजवला. काय फटका, पॉइंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र मिळत असताना या 4 धावा आणि या चौकाराने मी तर म्हणेन इथे संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला धावफलक जाऊन पोहोचेल 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये बदल होत असताना 11 11 ऑन बोर्ड. 4 बॉलचा केस समाप्त झाला आहे आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड. पुढचा बॉल. हो, रिव्हर्सचा अटॅक ह्या वेळेस मात्र आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट असेल. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतं. ही चिकी सिंगल कंप्लीट एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. हो, यावेळेस मात्र फुलर रेडचा बॉल पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. चांगली कामगिरी ते मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला कौशल पाटीलचा तर नक्कीच 6 धावा तिथे मात्र खर्च केला 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक घेऊन आला भूमित पाटील. त्यांनी धावा खर्च केल्या 7. 2 विकेट संपादित केल्या. तिसरं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आतिश पाटील आपण पाहतो. इनॅट नंबर खऱ्या तिसरं षटक मात्र घेऊन आला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. धावफलक जाऊन स्थिरावलाय 13 या धावसंख्येवरती. वेळ देखील टायमर चालू आहे. 1 वाजून खऱ्या अर्थाने 17 मिनिटाचा अवधी झाला होता. पहिला बॉल टाकला होता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये. आता मात्र नक्कीच 11 वाजून 26 मिनिटाचा टाइम 1 वाजून 26 मिनिटाचा टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस. दुसरा बॉल. हो, यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या लिडिंग एज पाहायला मिळत्या. एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑनबोर्ड. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र स्लॉग केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. ते मात्र फटका सजवला आहे. बघता बघता या 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 17 ऑन बोर्ड. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावरती. 17 ऑन बोर्ड. हो, यावेळेस मात्र हाफ टंगीर बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चुकी कडत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता पाहावं लागेल. इथे मात्र डायरेक्ट हिट. नशिबाची विकेट यावेळेस मात्र मिळत असताना संघाला. तसं धक्का क्रमांक आपण पाहतो इथे 4था लागत असताना धावफलक पोहोचलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक आपण पाहतोय गुणफलक 18 धावा. 18 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय आतिश पाटीलचा यावेळेस प्रगतीपथावरती आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे आणि उर्वरित अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
चला स्पीडअप करा बघा, वेळेचं भान ठेवा. ओहो, यावेळेस मात्र बोल केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र मिळतील या पूर्णपणे 6 धावा. आलेला हा षटकार 6 धावाच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलाय तब्बल 24 या आकड्यावरती. कुठेतरी शांतता संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे, 1 to go. हे चला बघा, वेळेचं भान ठेवा, टायमर चालू आहे. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार. मोक्याच्या दिशेने आलेला हा षटकार 6 धावा, सिक्सर. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 ऑन बोर्ड. चला टीम मीटिंग नकोय वलपाडा संघ, वेळ घेऊ नका. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक पाहावं लागेल, कोण घेऊन येईल. तब्बल जर विचार केला तर 17 धावा इथे मात्र खर्च केल्या आतिश पाटीलनं. अविनाश पाटील यावेळी आलाय. चौथा आणि अंतिम षटक घेऊन, निर्णायक षटक आहे. अविनाश पाटील. जय हनुमान सारंगगाव आणि मायू 11 धामणगाव दोन्ही संघांना विनंती असेल, आपण देखील सज्ज व्हायचंय. आपण आला असाल तर रिपोर्ट करा. शेवटचं षटक घेऊन आला. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल पाहायला मिळतो. यॉकलेनचा बॉल, क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र यॉर्क बॉल. पहिल्या बॉलचा जर विचार केला तर खोलवर टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात. त्यावेळेस जर विचार केला तर आतिश पाटीलने तब्बल 17 धावा खर्च केल्या. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाही आहे. इथे मात्र मिळतील पूर्णपणे चुकीचं रूपांतर या 4 धावा आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 35च्या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन, टॉप गिअरवरती आता मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सावंत स्पोर्ट्स सावंत हा संघ आता मात्र कुठेतरी पिछाडीवरती होता, बॅकफुटला होता, परंतु आता मात्र कमबॅक करत असताना हा संघ आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. हो, चांगली गोलंदाजी आहे, परंतु ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर यावेळेस पंच आम्हाला सांगत असताना वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र ॲड होईल स्कोर कार्डवरती. 36 धावा. नक्कीच आमच्या समवेत आपण पाहतोय स्कोरर भिवंडी परिसरातील एक नामवंत स्कोरर, गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे मास सर आमच्या समोर जॉईन आहेत. राजीव पाटील.
की त्यांच्या सुवर्ण अक्षरात हे स्कोर कार्ड मात्र सल्लं जात आहे. वा सुंदर फटका आहे, चांगला क्षेत्ररक्षण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच चांगल्या टायमिंगवरती इथे मात्र जंप आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा रोखण्याचं काम इथे मात्र केलं. 37 धावा फलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 गो. पिंपळगर संघ आपल्याला विनंती असेल आपण सज्ज व्हायचं आहे. यानंतर लगेचच आपली मॅच विनर टीम सोबत खेळली जाईल याची नोंद घ्या. या चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ आणि पिंपळगर संघ यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव मिळेल. एक चिकी सिंगल इथे कंप्लीट झाले. धाव जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. म्हणते को पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र तिसऱ्या धाव्याचा कॉल पाहावं लागेल. आणि बघता बघता या 3 धावा मात्र कंप्लीट. या 3 धावाच्या मदतीने धावफलक एकदम पोहोचले 41. आणि आता मात्र गरज असेल 42 धावांची. येणारे 24 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. नक्कीच एक बिग फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय भारत स्पोर्ट्स वलपाडा हा संघ खेळतोय. नाणेफेकी जिंकली होती. वलपाडा संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केला, इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाला. आणि आता मात्र धावांचा जर विचार केला तर 41 धावांवरती रोखण्याचं काम केलं वलपाडा या संघाने. आणि 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. चला यस स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम सावंत संघ वेळ घेऊ नका. बघा वेळेचं बाण ठेवा. 3 षटकामध्ये 3 षटकाचा विचार केला तर 17 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. टायमर चालू केलाय. चला सावंत संघ चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला पंच ऑफिशियल पंच चला. चला यस भांबरे सर चला. विनंती असेल वेळ घेऊ नका.
चला येस, दोन्ही सलामीर जोडी देखील उपस्थित आहे बॅटिंगसाठी आणि समोरची टीम देखील क्षेत्ररक्षण सजून घेतलंय. 17 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे 3 षटक टाकण्यासाठी. या स्पर्धेचा नियम आहे. पेडडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून स्पर्धा करताना आपल्याला पाहायला मिळते. ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळ 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आजचा तिसरा दिवस. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. करण पाटील आणि आतिश पाटील ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला होईल सुरुवात. ग्रीन सिग्नल येते पंचांचा. दुसरं सत्र इथे मात्र चालू होते. येणारे 24 बॉल आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 42 धावांची. पहिला बॉल इथे मात्र टाइम चालू होईल सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचं. यस मॅच ऑन. दुसरं सत्र चालू झालंय. 1:41 टाइमर चालू. हो ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. सुंदर असा फटका पहिल्याच बॉल वरती. मात्र इथे आक्रमण चढवल्या गोलंदाजावरती. स्वॅग से केलंय स्वागत. आलेला हा चौकार. चार धावा फलकावरती आहेत. धावांचं श्री गणेश झालाय. पुढचा बॉल. ओहो यावेळीस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका लाजवाब आहे. मिळतात त्या पूर्णपणे 6 धावा. पूर्णपणे आक्रमण चढवलं इथे मात्र. टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर इथे मात्र पाहायला मिळतो. उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आतिश पाटीलची. दहा धावा फलकावरती आहे. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 10 ऑनबोर्ड. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. पूर्णपणे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय आणि त्याचा इस्तेमाल करत असताना बॅटिंग करत असताना आतिश पाटील आपण पाहतोय. ओहो यावेळेस मात्र लाजवाब प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय. घुटना टेक और षटकार देख 6 धावा. सोळा धाव फलकावरती आहेत. परत एकदा यावेळीस मात्र काय बल फटकेबाजी इथे मात्र होते. पूर्णपणे आक्रमक बॅटिंग मैदानाच्या मध्ये होत असताना पाहायला मिळते. 22 धाव फलकावरती आहेत. चौथा फलंदाज या स्पर्धेमधील ज्यांनी सलगचे 3 षटकाराची हॅट्रिक करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आतिश पाटील फ्रॉम वळपाडा. याच मैदानावरती 3 सामन्यामध्ये ज्यांनी 100 धावा बनवल्या तोच हा खेळाडू आहे. मागच्या सीझन मध्ये आपण त्याची बॅटिंग पाहिली होती याच मैदानावरती. हा त्याचा फेवरेट मैदान आहे. ओहो परत एकदा कवच दिशेने फटका सजवला होता परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहे
नक्की चांगली कलामत अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौशल्य दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर विचार केला तर मैदानाच्या चौफेर बाजूला षटकारबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीच कामगिरी आता मात्र पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 23-23 ऑन बोर्ड. पूर्णपणे यावेळेस मात्र कब्जा करत असताना या मॅचमध्ये वळपाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा, 23 ऑन बोर्ड. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. चमत्कारच आता या मॅचला बदलू शकतो. चुकी चुकी आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये. या पंच सांगत असताना यासाठी व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. 24 धावा आता मात्र धाव फलकावरती आहेत. ओहो, यावेळेस देखील दुसऱ्या बाजूने देखील प्रहार केलाय. एक सेर तर दुसरा सव्वा सेर. का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट रीतीने. येथे मात्र फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 28 या आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकामध्ये 28 धावा कुठल्या आहेत? 23 धावा वैयक्तिक खेळी करत असताना आतिश पाटील आपण पाहतोय. त्यामध्ये 3 षटकाराचा समावेश आहे. एक चौकार आहे आणि एक सिंगल त्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. सतीशला आपण पाहतो यावेळी षटक क्रमांक दुसरं. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल अलग विथ कार्पेट फटका सजवला आहे. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मधून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळतोय. शांत संयमेचा खेळ आहे. इथे मात्र मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जर न्यायची असेल तर नक्कीच सावंत संघाला मात्र मेहनत इथे मात्र गरजेची आहे मॅचमध्ये. पुढचा बॉल. ओहो, मिनी हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चुकी आणि चुकी यावेळेस मात्र या टीमकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकचा निर्णय चुकीचा ठरला. त्यानंतर आता ही झेल ड्रॉप कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र 30 धावा धावफलकावरती आहे. प्रत्येकदा आतिश पाटील ऑन स्ट्राईक. डावखुरा आताचा फलंदाज विस्फोटक बॅटिंग आतापर्यंत मात्र केली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेने एक धाव इथे स्कोर कार्डवरती ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी घडणार नाहीये. महत्वाची विकेट इथे मात्र संपादित झाली आहे. मोठा यावेळेस विकेट सोबतच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 31 धावा धावफलकावरती. अजूनही 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. लवन अश्विन फक्त 11 धावा बनवायच्या आहेत या टीमला. कौशल पाटील आला इनॅट नंबर 3 वरती. चला, पिंपळगर संघ आपण सज्ज व्हायचंय.
मॅच झाल्यानंतर नक्कीच टॉससाठी आपण कॅप्टन इथे उपस्थित व्हा लगेचच. ओहो, यावेळेस मात्र बिरखावून दिलाय. इथे मात्र लॉंग अनयूज आलेला हा षटकार 6. हा बॅटिंग आहे इथे मात्र उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग लाईनअप या संघाचं. त्या प्रकारे गोलंदाजी देखील सुरेख पाहिली कौशलच्या माध्यमातून. तशाच प्रकारे नावाप्रमाणे कौशल्य अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. हो हो, रिव्हर्सचा फटका. वा, कलामत असा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल आपलं कौशल दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि 1 धावेची गरज फक्त आणि फक्त. चलेस पिंपळगड संघाला या टॉससाठी कॅप्टन. बघा, सामना 3 षटकांचा होईल. नेक्स्ट मॅच याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सगळे सामने हे 2-3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. वेळेची देखील आपल्याला मर्यादा आहे. बऱ्याच मॅच आजच्या दिवसामध्ये मात्र कव्हर करायचे. कालची देखील एक मॅच आपल्याकडे पेंडिंग आहे, त्यामुळे टायमेचा देखील वेळ असेल. आणि एक खऱ्या अर्थाने विचार केला तर 11 मॅच आपल्याला आज खेळवायचे टोटल. आणि त्यामध्ये एक सेमीफायनलची मॅच देखील पाहायला मिळेल. टोटल 12 मॅच इथे मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. रोशनला आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आला, परंतु फक्त आणि फक्त औपचारिकता मॅचमध्ये. आणि सामना फिनिश होताना सामना जिंकलाय परत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने. यस, बॉल कलेक्ट करा. सामना जिंकलाय भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड टीम संबंध स्पोर्ट्स संबंध. यस, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय आतिश पाटील. मॅन ऑफ द मॅच. यस, आतिश पाटील आपण यायचं त्वरित. चला, टॉससाठी यायचे वलपाडा टीम. लगेचच या वेळ घेऊ नका. आणि वलपाडा टीम कॅप्टन आपण येताना लिगली एंट्री देखील घेऊन या, विनंती असेल. अजूनही लिगल ऑफिशियल. चला, वलपाडा टीम. तीन षटकाची मॅच असेल. नक्कीच इन्व्हाइट करेल पुनश्च एकदा. करूया परिवर्तन कॉमेंट्री बॉक्समध्ये. उमेश पाटील सरांना मी विनंती करेन, मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो पुढच्या समालोचनासाठी. धन्यवाद. चला, मॅन ऑफ द मॅच आतिश पाटील यायचे. आतिश पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आतिश पाटील. चांगली फलंदाजी त्यांच्या मार्फत आपण बघितली. तसेच एक मॅच जिंकल्यानंतर टी शर्ट्स आम्ही ते दुसऱ्या राऊंडसाठी ट्रिपल एस यांच्याकडून ते स्पॉन्सर झालेले आहेत. तर अभिनंदन आतिश. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करूया. भरत स्पोर्ट वलपाडा विपक्ष हंसिका स्पोर्ट. साजन पाटील आणि अर्षद पाटील आपण यायचं आहे. अक्षय पाटील आपण यायचं आहे.